आमच्याकडे धुळीवंदनची सकाळ काही अशी झाली। आता तर हे सर्व थंड पित आहेत, पण त्याआधी सर्व साफसफाई चालू होती। तेवढ्यात छोटा कार्टून आला होता पिचकारी आणि फुगे मागायला। त्याला काय अजून फुगे फुगवता येत नाहीत, म्हणून मम्मीनेच फुगवून दिले। शेवटी मम्मीचं पिल्लू जे आहे त्याच्यासाठी कधीही काहीही करायला तयार असतात। होळी असली की पुरणपोळी तर पहिले लागते, पण आम्ही काय बनवली नाही म्हणून मामीच घेऊन आली होती। खूप भारी लागत होती, पण ताई तुझ्याकडची बाकी आहे हं। हे बघा सकाळपासून बच्चा पार्टीची नुसती मस्ती चालू आहे। त्यात आमचा छोटा कार्टून तर बघा सगळ्यांना भिजवायला लागला। तो सर्वांना भिजवायला लागलेला म्हणून तेजस त्याला उचलून चिखलात माखवायला घेऊन जात आहे। त्यात भाईने पण चान्स मारून घेतला। आधी तर वाटलं तो आता रडेल, पण तो काय घाबरला नाही, उलट त्याला मज्जा आली। आमचा छोटा कार्टून नुसता बोल बच्चन आहे। जर त्याची बडबड ऐकायची असेल तर फुल व्हिडिओ युट्यूब वरती आहे, जाऊन नक्की बघा। छोट्या कार्टूनला पोसत मागायला जायचं होतं म्हणून मम्मी त्याची प्रॅक्टिस करून घेत आहे। दुपारी काकाने सर्वांना थंड प्यायला बोलवलं होतं, मग इथे एकत्र बसून थंड पार्टी केली आणि नंतर घरी येऊन एकत्र जेवण केलं। असं सण वगैरे असले की सर्व फॅमिली जमून एकत्र जेवायला खूप भारी वाटते। जेवण वगैरे केल्यानंतर सुरू झाली होळी खेळायला। आमच्याकडे होळी ही कलर पेक्षा चिखलाने जास्त केली जाते। मला तर चिखलात लोळवलं, पण मग मी छोट्या कार्टूनला कसं सोडणार, तसं त्याच्या पण पूर्ण अंगाला चिखल लावून टाकला होता। होळी खेळून झाल्यावरती मम्मीने सर्वांसाठी पापड्या तळल्या होत्या। जाता जाता आमच्या भावंडांचा प्रेम पण बघून जावा। चला मग आजच्यासाठी इतकंच, उद्या भेटूया, तोपर्यंत टाटा बाय बाय।